राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमानं चिमुकलीवर जबरदस्ती करून तिला संपवलं असल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे। या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजावर उडालेला आहे असा आरोप केला जातोय। तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जाते। दरम्यान एकीकडे या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असताना याच प्रकरणातील आरोपीच्या किळसवाण्या प्रवृत्तीची पुन्हा एक संतापजनक माहिती समोर आली आहे। त्याला गावातून 15 ते 20 वर्षांपूर्वीच हकलवून देण्यात आलं होतं। सोबतच त्याने याआधी कोंबड्या आणि शेळ्यांवरही अत्याचार केल्याचं त्याच्या गावातील लोकांनी सांगितलंय। भोर प्रकरणातील आरोपीचं नाव भीमराव कांबळे असं आहे। याच आरोपीबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे। हा आरोपी पहिल्यापासून विकृत प्रवृत्तीचा आहे। त्याच्या अशा घाणेरड्या प्रवृत्तींमुळे त्याला गावकऱ्यांनी 15 ते 20 वर्षांपूर्वीच त्याच्या वस्तीतून तथा त्याच्याच लोकांनी गावातून हकलून दिलं होतं। सध्या त्याच्या घरात त्याची पत्नी आणि एक मुलगा राहत होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून तेही या ठिकाणी राहत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। सध्या त्याच्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्या घराच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून कडेकोट बंदोबस्तात विशेष न्यायाधीश MG चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केले। न्यायाधीशांनी आरोपीला पोलिसांविरोधात तक्रार आहे का याची विचारणा केली असता किरकोळ वादातून येथे आणल्याचा बचाव आरोपीने केला। आरोपीने चिमुकल्या मुलीवर जबरदस्ती केली आहे। त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे। आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वीही जबरदस्ती केली आहे का किंवा अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत तपास करायचा आहे। आरोपी चिमुकल्या मुलीला घेऊन जाताना पाहणाऱ्या साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत। आरोपीने चिमुकलीला कोणत्या शस्त्राने मारले त्याचा तपास करून पुरावा गोळा करायचे आहेत। आरोपीला गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का याची चौकशी करायची आहे। त्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सहकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली। न्यायालयाने बचाव पक्षाचं म्हणणं ऐकून आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।